हल्ली तुम्हालाही सारखा खोकला येतोय का? घसा बसतोय, जळजळ होतेय, बोलायलाही त्रास होतोय आणि औषध घेतलं तरी परत थोड्या दिवसांनी हेच दुखणं येतंय. व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण इतकं का वाढलंय? तर यामागे एक नाही अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हवेत वाढलेलं प्रदूषण. धूळ, गाड्यांचा धूर हे थेट आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतात. त्यामुळे घसा कोरडा पडतो, जळजळ होते आणि खोकला सुरू होतो. दुसरं कारण म्हणजे एअर कंडिशन आणि पंख्याखाली सतत राहणं. एसी मधली कोरडी हवा घशातला नैसर्गिक ओलसरपणा कमी करते, म्हणून सकाळी उठल्यावर घसा बसलेला आणि आवाज जड झालेला जाणवतो. तिसरं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, जसं की थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, जंक फूड, झोपेचा अभाव आणि सततचा मोबाईल वापर यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. चौथं कारण म्हणजे हे आजार हवेतून पटकन पसरतात. एकाला जरी घरात खोकला येत असेल तर त्याच्यामुळे दुसऱ्याला खोकला यायला लागतो आणि मग तिसऱ्याला. यामुळेच या आजारांचं प्रमाण वाढू लागलं आहे. आणि पाचवं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण दुर्लक्ष न करता यावर उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी गरम पाणी प्या, मीठ टाकून गुळण्या करा, थंड पदार्थ थोडे दिवस टाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराला आराम द्या. आणि लक्षात ठेवा, खोकला हा आजार नाही, तो सिग्नल आहे. हा सिग्नल वेळेस पाळला तर मोठ्या आजारांपासून वाचता येईल. बाकी गारट्याचे दिवस आहेत, काळजी घ्या.